शहापूरमध्ये पाणी टंचाई तीव्र, सुळकूड योजनेच्या विलंबावर नागरिक आक्रमक, आंदोलनाचा इशारा. शहापूर प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत तीव्र पाणी टंचाईबाबत संताप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात 4 ते 5 दिवसांनी एकदाच अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कामगार वर्ग यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून सुळकूड पाणी योजना महत्त्वाची असून ती 18 जून 2020 रोजी मंजूर झाली आहे. तसेच 13 ऑक्टोबर 2022 रोजी 161 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून अमृत 2 योजनेतही समावेश आहे. तरीही प्रत्यक्ष अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार विविध स्तरांवर बैठका होऊनही प्रकल्पाबाबत ठोस निर्णय होत नाही. मुख्यमंत्री स्तरावरून अनेक वेळा आश्वासने देण्यात आली असूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 207 बोरवेल्स मारल्याचा दावा करण्यात आला, मात्र त्यातून अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव नागरिकांनी मांडले आहे. याशिवाय वारणा व कृष्णा पाणीपुरवठा योजनांबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पाईपलाईनमधील गळती, अपुरी देखभाल आणि वितरणातील असमतोल यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याचे त्यांनी सांगितले. पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे भविष्यातील पाणीपुरवठ्याची शाश्वतताही धोक्यात आल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी महापालिकेकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शहापूर भागासाठी तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करणे, स्वतंत्र पाणीपुरवठा आराखडा तयार करून वेळापत्रक जाहीर करणे, 207 बोअरवेल्सची सद्यस्थिती सार्वजनिक करणे, तसेच सुळकूड व वारणा योजनांचा प्रगती अहवाल प्रसिद्ध करणे यांचा समावेश आहे. तसेच पाईपलाईन गळती तातडीने दुरुस्त करून वितरण व्यवस्था सक्षम करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या निवेदनाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक रणजित जाधव, नगरसेवक परवेज गैबान, नगरसेविका सो पद्मा सावरकर, नगरसेविका यास्मीन तासगावे, नगरसेवक इम्रान हावेरी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. आक्रोश मोर्चा पाहण्यासाठी आज आम्ही महापालिकेवर घेऊन आलेलो आहे. दुर्दैवी असं वाटतंय की मोर्चा घेऊन आल्यानंतर महापालिकेचे दरवाजे आमच्यासाठी बंद झाले. आज आमची भावना ऐकून घेणार इथं कोणी नाहीये. आज आमच्या प्रभागात जर पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला आयुक्त मॅडमांना, सभागृह नेत्यांना आणि महापौरांना विनंती आहे की मला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही. 12,000 लोकांनी आम्हाला टीका टिप्पणीसाठी इथं निवडून दिलेलं नाही, तर त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी महापालिकेत पाठवलेलं आहे. मी या सर्वांच्या वतीनं तुम्हाला साहेब कळकळीची विनंती करतो. जे शिवसेना आघाडीकडनं आपल्याला विशेष सभेसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे, ती विशेष सभा पाण्यासाठी घ्यावी आणि इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा आणि माझ्या माता भगिनींना न्याय द्यावा, एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो.